UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी पराभूत उमेदवारांची बैठक संपन्न। ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, अरविंद केजरीवालांनी बैठकीला लावली उपस्थिती। ईव्हीएम संदर्भात चर्चा। 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका, तर पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात। उत्तम जानकरांचा पलटवार। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करणार नाही, मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देऊ, पटोलेंचं आव्हान। तर बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकरांचा निवडणूक आयोगाला सवाल। 50 ते 60 वर्षात पहिल्यांदा शरद पवारांनी राजकीय त्यांची हत्या झाली। पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर, मार्कडवाडीतून सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल। शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊने कापून खाल्ला। जसं देवाभाऊ माजलेल्या बोकडांनाच कापतात, देवापुढे तसं कापतात, तसं महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कापावं लागेल, मार्कडवाडीत भाजपच्या गोपीचंद पडळकरांचं विधान। ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन करत ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन। ईव्हीएम हटवून लोकशाही वाचवण्याचं आवाहन। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण। पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने, संतप्त जमावाने एसटी बस पेटवली। हत्या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी होणार। बीडमधील मस्साजोग गावातील आंदोलकांची जरांगे पाटलांनी भेट घेतली। प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी होणार, पोलिसांची ग्वाही। बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात उद्रेक। सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यातील अनेक भागात मोर्चे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आरएसएस आक्रमक। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि मोर्चे। बांगलादेशमधील हिंदू अन्यायाविरोधात सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये निलेश राणेंच्या उपस्थितीत मोर्चा, तर अमरावतीतही नवनीत राणांचं आंदोलन। संविधान पुस्तकाचा अपमान केल्याचा आरोप करत परभणीत आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर, रेल रोको आणि बसवर दगडफेक केल्याने तणावाचं वातावरण। उद्या परभणी जिल्हा बंदची हाक। ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच, कल्याण न्यायालयाचा निर्वाळा। हिंदू संघटना आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा। दातीरमधील शेतकऱ्यांना आम्ही नोटीस दिली नाही, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण। प्रकरणासाठी चौकशी समिती केल्याचीही माहिती। आता आपलं सरकार असून बँक घोटाळ्याच्या आरोपात मोहिते पाटलांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार। तसं न घडल्यास नाव बदलण्याचा भाजपच्या सातपुतेंचा इशारा। हिम्मत असेल तर सोनिया गांधी राहुल गांधींना खरमरीत पत्र लिहा, बावनकुळेंचं ठाकरेंना थेट आव्हान। कर्नाटकातील सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढल्याचा दावा। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत, भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। उद्योगपती गौतम अदानींनी सागरवर मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। राज्यातील उद्योगांच्या विकासासंदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड, 5 बनावट कंपन्यांच्या नावे। महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यात गोळ्या औषधांचं वितरण। विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा 7 वर, आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात की कट याचा तपास करणार, पोलिसांची कोर्टात माहिती। आमदार योगेश येळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई। पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे चौकशीसाठी ताब्यात। मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन 5 दिवस बंद राहणार। श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष मूर्तीसह दर्शन बंद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।